चाल ना. चला चला. मी काय म्हणतो चॅम्पियन, हा हे बघ तुला दिसतंय का पुढं ये काय निवसलेले ते ते नाव नको वाचू मरू पण मग? बांगला दिसतोय का तुला बांगला? हा हा दिसतोय हा? दिसतोय. बरं हे बघ इकडं बांगला आहे म्हणजे असं मी चांगली बर हा. बर मग आता इकडे जाऊन मस्त आपण काय करू त्या माणसाला आपण नादी गुदी लावू चालतंय. हा? हाय. मस्त राहू आपण त्याच्या ते हा. म्हणलं ना राह इकडं हम्म. तर 4-8 दिवस राहायचं. ते ठेवतील व्हय आपल्याला. ठेवते ग ते लोक दया माया करत्या. आपण चालतंय. सांगायचं आम्हाला कोणीच नाही आम्हाला दिसत नाही हा बर बर बरं का. बर मी चांगली दिसते का? तुला काय झालं चांगलं दिसायला गपची बस इकडे आपण काय कामाला चाललं आणि मला म्हणते का चांगलं सांगा दिसतंय तरी का? नुसतं. तुला तिकडे का माणसं पाठवायचे काय हा? मग काय चोरी करणारे चांगले दिसत नाहीत काय? नाही 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 असं नाही करायचं कधी. चल मी सांगतो तसं कर काय. आता काय कर हम्म. जाऊ मस्त बाकी कोणतरी असलं ना बर गोगल बिगल काढायचं नाही हा? चालतंय. आम्हाला दिसत नाही म्हणा दोघांना पण हा आज सांगा चालायचं बरं का. बर कुठले काय म्हणायचं आम्ही लई लांबचे म्हणायचं हा? हा, आम्हाला कोणीच नाही म्हणा हा. हा. चल. हा दिसते चाल ना आता तुला तुला कसं सांगितलंय पण ते ठेवतील की आपल्याला? हात धर माझा चल. ऍक्टिंग आतापासूनच करायची आहे का? हा चला 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 चला. इथे ठेवू का? हा. तुम्ही एवढं काय वाकून राहिले? मग आता खड्डे कुठे दिसते नाही कोणतरी बसलाय तिथं. हा बसलाय तिथे कोणतरी. हा का. जेवण पोरग आहे तुमचं. चल चल आपण त्याला विचारू चल. मला पण वाकायचं का? नाही ना तू चल ना अशी. बर राम राम. हा राम राम. कुठले काका तुम्ही? आम्ही हा आम्ही याच्यावरून आलो. कशावरून? बसा ना. हा. कसं बसा. नाही आलो. बसा आजी मला आजी. कुठे बसायचंय? हो आजी आजी. हा दिसत नाही बसा इथं बसा. हा. तुम्ही धरण तिला कुठं? तुम्ही धरण तिला बसा बसा. हो आजी आजी आ? इकडे अगं. हे सोडा खाली बर 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 बर. आणि उलट फिरा. फिर, फिर. हा. अशी फिर ना. बसा बसा. पाणी आणू का? नाही पाणी घेतलं आता इथं. बोला ना, कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही याचे ना तारू खेळल्याचे. मग इकडे कसे आले? तर काय सांगा त्या पोराने दिलं घराच्या बाहेर काढून आम्हाला दोघायला दिसत नाही. अरे देवा. अहो त्याला सांगा की आपला मुलगा पण चांगला नाही म्हणून असं असं तुम्ही त्याला काही सांगतच नाही पण त्याला बोला की त्याला. अहो ये 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 अच्छा इकडे बसलेत का? पाहुणा आहे. माफ हे करा मा- माफ अगं, आमच्या घरी. इकडे बी माफ करा माफ करा. तेच मुलगा चांगला ना आपला हा. 12 बोड्याचा आहे. सांगितलं मी त्यांना. हम्म. तर काही वाद झाले का एवढे? हा लय हान मार केली आम्हाला. ते म्हणा तुम्हाला कवर सांभाळू आता आम्ही. आम्हा असू द्या असू दोघायला द्या. आम्हा दोघायला दिसत नाही. मग कंप्लेंट नाही केली का पोलीस कंप्लेंट? काय कंप्लेंट करत्या सांगा असे आता. 12 बॉड्याचे हो पोरं. आम्ही काय करतो विचार माहिती काय तिकडे गेलो ना तिकडेच राहून घेतो. कोणी म्हणलं ना बा थांबा बाबा हा तर आम्ही तिकडे थांबून घेतो 2-4 दिवस असं. नाही तुम्ही चांगल्या जागी आलेले. तुम्हीच माझे आई बापा सारखे आहेत तुम्ही. असं धन्यवाद धन्यवाद बाळा. काय जेवणार का? नाही आता आम्ही संध्याकाळी जेऊ. बर बर. मग काय आता? काही नाही आम्हाला फक्त आहे हा. ना थंडी गारठच आहे ना आम्हाला राहायला. हा नाही नाही, हे काय हे घर आहे ना, बंगला आहे हा माझा. बांगला कुठं तुमचाच इकडे आहे. का? नाही नाही इकडे इकडे. अच्छा, हा इकडे पाठीमागे. इकडे का? बरं, बस. बरं. अगं तू इकडे तिकडे पुढं फिरू पळत नका, फिरू नाही. नका. अहो मला वाटलं इकडे जायचं तू मला आता. हात धर ना. हा हा हा. मग आता तू कुठं नको पळू ना ग असं काय करते. चालतंय बाबूराव चालतंय. तुमच्या पोराचा नंबर भेटेल का? मी लावला असतं. नाही. नको, नको, नको. हा? तो तुमच्याशी चांगलं बोलणार नाही आणि तुम्हाला उगाच शिवीगाळ पण करतो. त्याला समजलं पाहिजे म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना. तो आई-बापाला कोणाचे फोन काढून उचलत नाही ना आमच्याकडे नंबरही नाही त्याचा. लग्न व्हायले का त्याचं? लग्न वय हा नाही. म्हणून तरी सुन आजकालच्या अशाच आहे. त्याला बायका आहे पोर आहे सगळे आहे भाऊ नातू पत्तू आम्हाला. त्याची बायको मला लई शिव्या देते बघा हो. चालतंच आहे आता आणि आजकालच्या घरातलं मला जमान्यात. सगळं काम पण करायला जाऊ दे लागतं. जाऊ दे, मी आहे माझी इथं राहा. मी पोलीस कंप्लेंट करतो त्याची जरा. नका भाऊ काही नका करू नका. तो तुम्हाला घरात तरी घेईल लगेच. आम्ही मंदिरात राहतो कुठेही राहतो. हा. थांबा माझी आई येईल आता. आई इथंच गेलेली आहे आतमध्ये गोठ्यामध्ये. हो का? येईल आई. ते चांगलं वटणीवर आणल त्याला. आम्हाला आहे ना फक्त झोपायला यायला त्याला जागा द्या. हा, नाही, जेवायला नाही. नाही दिलं चालत. नाही नाही असं नाही, जेवायला देऊ आम्ही. पण आम्हाला सगळं देऊ. झोपायला आसरा द्या. नाही नाही आहो इकडे नाही. हा आम्हाला झोपायला तेवढा आसरा द्या हो. नाही आजी आजी रडू नका. अगं जप ना अगं काय रडते का तू.
हा? आपल्या आमच्या गा- पोराने नाही, मी असं लय तुमच्या मला पोरासारखाची छळलं. आधी. ए, आई काय रे भाऊ आई हे बघ ना आपल्या इथं कोण गृहस्थ आले बघ जरा. कोण आहे? अगं यांना आहे ना यांच्या पोराने हाकलले घरात. नमस्कार नमस्कार. इकडे आई. आल्या का? आई इकडे कुणा? ही काय इथे बाबा तर गंज म्हातारा दिसतो बाई तरी नव्हता पळून आणले काय याला? नाही हो, नवरा आहे माझा. हा का काय काय म्हणतात ते? अगं यांना राहायला जागा नाही ते बोलतात आपली इथं मग आपण इथं ठेवूया का यांना. आपल्या का खोले काय भाड्याने? अहो एखाद्या रात्र तर राहू द्या आम्हाला. रात्रभर राहायची का? हा, इकडं इकडं. कुणी लोकांच्या घराजवळ बसू राहिलं. मग तुम्ही सांगाल तिथे आम्ही राहू बघा. तिकडे चल बाई तुला गोठ्यात जागा दे. चला चल. चला चला. धरायला मी रिकामी नाही रे बाबा. या मला पकडा अहो 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 मम्मी मी इथंच आहे. तुम्ही त्यांना पकडा. तू चाल हा. तू चाल गं. या द्या माझ्या हातात हात द्या. हे पोर कुठून काय आणलं कुठून नाही काय माहिती. अगं या चौकशा तिकडे घे आपल्या गोठ्यात आहे हा. ना रातभर त्यांना झोपायला जा. चालेल चालेल. मला हळू द्या मला हळू न्या हा या चौकशा हा? इकडे इकडे. भाऊ तू आई कुठं आहे? हा आहे ना आई पुढे चालली मी तुम्हाला धरून चालू चल. इकडे आई इकडे. आई अहो आई इकडे इकडे जायचं आपल्याला इकडे. हो इकडे, हे इकडे. तू हात धर ना तुम्ही माझा हात पकडा. चला चला. मला एक तर एवढा ताईट पकडू नका हो माझा हात. आता माझे हाड खिळ मी खिळ पडायला लागल. आई चाल मी घेऊन येतो चल. तुला कुठं सापडले काय माहित बाय पाहिजे जाकन. अगं काय आधीच डोक्याला माझं लग्न वाईट. होत नाही यांचा आशीर्वाद लागेल. अरे काय तुला लग्नाचं पडलंय? काय? हं? तो बापाने चाल द्यावा जाऊ दे आजचीच रात्र ठेवायची. तो बापाने द्यावा मला घराच्या बाहेर काढून. नाही मी पप्पांना सांगतो. नाही या. ती गोडवानी दिसती आणि तिला कुशाला आजी म्हणतो या हा दिसतो बाय आज जा. अगं आता काय सांगतो हं? जाऊ दे आजची रात्र काढू इथं. दे त्यांना दे बाद झालं इकडं. इथं टाकून हा, दे देतो. टाकून. ए, बाबा बाकुडा आत बाबा घे आजी तू. थांबा 2 मिनिटं हा. काय मला म्हणते? हात राहायला देतो मी इथं टाकून. कुठं? नाही मोठं नको आतू दे बारीकच हा. आत. बसव त्याच्यावर. थांबायला सांगितलं त्यांनी आपल्याला. ए थांबायला आलो तिकडे कुठं चालले राखून द्या. हो आजी बाबा अगं इकडं हो पुढं आजी अहो मी तुम्हाला थांबायला सांगितलं एका जागी. या इकडे या. येणं आणलं मला इकडं. आजी ऐका ना माझा हात पकडा तुम्ही. मी नेतो बरोबर आणि जागी. याला आणलं काही आणि तुला आणलं काय माहिती. लागलं मला. हा बाई ते रागावून जातील तुझ्या बोलणे. सावकाश आई बापरे. बसा कुठे गेले, कुठे गेले? पुढं आहे कुठे आहे ना? आहे, आहे. ए, आई हं? काय बोलू नको घरी जातील ते रागावून परत. नीट बस इकडे सरक. इथं तुमची ना रात्रीची सोय होऊन जाईल. मी तुम्हाला डबा आणून देतो हा. कधी रात्रभर राहा. मग चालेल तुम्हाला चालेल. सकाळी हा ताई ताई तुमच्या हा इकडे बघा ताई. आई इकडे आई इकडे आहे पाठी. तुला वाटत काय? नाही पण हे हाय आंधळे हा? म्हणून. जाऊ दे कोणाचा तरी आशीर्वाद लागल. ताई तुझ्या तुमचं- पोराचं लग्न होईल आई. बाबा बस मी डबा घेऊन येतो हा तुम्हाला. मला तर आईला- हात कुत्रा आईला डोक्याला सांगा. डाय करी. हा हं? हा आई काय आईला काय? सांगा तुमच्या आम्हाला नाही. आसरा दिला म्हणून. हो, पातळ मी सांग- पातळ भाजी द्या हा चालेल हं. पातळ भाजी. पातळ भाजी हा. दे मिशनला डाय करेल डोक्याला डाय करेल. हं? जाऊ दे आई चल चल जाऊ आपण यांना डबा करून दे मी घेऊन येतो. मी काय म्हणतो ग चंपे हा. मी झोपतो हं? पाय तू चंपा कुत्रा कसा हं? बोलतो. नाव असेल त्यांच्या बाहेरचं तिथे. चंपे चल बा मला हो, कडून काय फक्त आपण आंधळे बेवढे नाहीये. मी झोपतो आता. झोपा. गेले का ते? गेलो. मला तर काय झाले हो काढा आता. काय? एक नॉटंकी ओव्हर ऍक्टिंग बस झाली. हा उठा. गेले ते आता. चंपे लय बरं जागा चालू आहे आपण आता. हा आणि मस्त हवेशीर आहे बघा. हा. बरोबर. मजा आली ना. इकडे ये ना. मस्त इथे शिवचं बघा. ताजं ताजं दूध प्यायला भेटेल आपल्याला 8 दिवस. मस्त मजा आहे आपली बघा. 8 दिवस थांबते. मग हे नाही का? नाही 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 फक्त एकच दिवस. हे बघ मी तुला काय ऐक ना हा. या घराला पाठीमागून दरवाजा आहे बघ. हा. हं? ते राहू देत ना. मी काय म्हणते त्या 2-3 कोंबड्या आहेत. मस्तपैकी त्याला भाजूया. शेपटी बिपटी पेटवून मस्त खाऊया. भाजून कोंबडी. हा ना? गावठी कोंबडी. मजा येईल मस्त. मी काय म्हणतो हं? जाऊन पाहू तुम्ही त्या घरात काय काय आहे. काय ते घरात आपल्याला काही करायचंय. अरे, आपण आलोय का आला काय ना. तुला कळतं का? हं. हं?
आम्हाला माहिती आहे ना, पण आई आपल्याकडे पूर्ण रात्र बाकी आहे. नाही 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 नाही, रात्र मित्र नाही, गपचिप निघून जायचं. त्यांचा जेवणाला डबा यायच्या आताच आपण निघून जायचं. पण ती जरा एक कोंबडी आपण जरा भाजून तू खायची. बस गपचिप मला जाऊन येऊ दे. बरं, मी पण येते, मी पण येते. हे घ्यायचं का बरोबर? ते राव त्याने इकडे येणार आपण. चाल मला पण येऊ दे. चाल चाल ना. अहो हे गॉगल राव त्याने इथं येणार आपण. चाल. ठीक आहे, चला. त्याच्यामध्ये काही संपत्ती काही असेल, दागदागिने वगैरे तर. हा तू इथेच उभी राह. कोणी येत आहे काय? जर आलंच कोणी तर मला टपकन आवाज दे. बरं चालतंय. इथंच थांबा. हा जाऊ मग म्हणजे मी. हा जा. इकडे तिकडे पाय. ऐका ना, सोन्याचा हार बिर असेल तर मला गप घे. गप ना तू, गप ना. कोण नाही ना ग? ए छंटे, हा कोणी येतंय का? पाय ना बाहेर तिकडे. नाही ना? कोणच नाहीये. छंपे, छंपे चल. झालं हा, तरी पिस्त. हे काय आणलं? शा गाडला खायला. चल लवकर. चल लवकर. पळून जायचं का? हा. चला. काय कामाचं आहे? येत ते ठेवून गेले निघून. अगं ते बाथरूमला गेले असतील इथंच कुठेतरी. काठी इड त्यांना मागा चालता येईना, बिगर चष्म्याचे जातील का बाथरूम? अगं हा ग. मागा तोच त्यांना धरून आणलं ना. हा अगं मी मग माझ्या त्यांना हातात हात घालून आणलं त्यांना. मग बिगर चष्म्याचं आणि बिगर काठीचं त्यांना चालता येत नव्हतं दोघा नवरा बायकोंना. मग आता चष्मे इड, काठी इड, बिगर चष्म्याचे आणि बिगर काठीचे काय बाथरूमला जातील का ते? नाही, घरात पाहतो जरा. हे पाय बरं पकड, जरा पकड बरं. बरं. काय बाई डोक्याला ताण झाला बाई महावाल्याचं. पाय पाय पटक्यान पाय. नाहीये घरात नाहीये. थांब बाबा, मला जाऊन पाहू दे. तर तू इकडं पाय वाळा हा. घराला पुढे. हा मी पाहतो. मला पाहू दे बाई. या पोराच्या लग्नासाठी तून बाईला डाग डुग बनविले. बाई बाई, काय डोक्याला ताण झाला. मी तुला म्हणले होते का बायकोसाठी डाग बनवून ठेवले का? ते डाग सुद्धा घेऊन गेले. अगं आई, आता मला काय माहिती, मी आशीर्वादासाठी त्यांना आणले एवढं लांब. काय बाबा, माझ्या डोक्याला ताण झाला आता. माझ्या डोक्याला ताण झाला बाबा. आई अगं रडू नको ग आई. अगं आई, मी परत बनवून डाग. कोण जोडू मामा? आता मी काय जोडू? आता माझं लग्न नाही झालं अजून. मला लग्न होण्यासाठी मी आशीर्वाद घ्यायला आणलं त्यांना. बाबा आता तो ए बाबा, माझ्या बायकोचे दागिने केले. तुलाच लय मारीन धरून मी. आता तो बाप जर पिऊन खाऊन जर आला तर मला घराच्या बाहेर काढी. मी काय करू? मला बायको नाही. आता कोण आशीर्वाद देणार मला? माझ्या बायकोचे दागिने गेले. तू मी तुला म्हणले होते. अगं तरी मला त्या बाईचा आवाज हात पकडला होता तो एकदम नरम लागला. तुला मी आता आपल्या गॅरेज ने जवळ ना सरकारी दवाखान्यात नेऊन चमकून आणते. हा, तुला चमकून आणते आता चमकून. आता तो बाप जर आला दारू पिऊन तर मला आता मोगरीवाली कुटीन. मी म्हणले होते ती एवढा म्हातारा नवरा दिसू राहिला. आंधळा माणूस तो डोके काळ करून आलाय, मिशा काळ्या करून आलाय. मी पाहिलं नाही ना त्यांच्याकडं. पोलिसाला फोन लाव आई. दर लाव तूच दर. काय नाव आहे त्या पोलिसाचं? पार हात पाय गळून गेले बाई. पार हात पाय गळून गेले बाई. गंगाराम इन्स्पेक्टर हेच आहे का? लाव बाबा लाव. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? हा, गंगाराम इन्स्पेक्टर का? हो, मीच बोलतोय. अहो मी बोलतोय गणा. गणा? हा, कुठून? ते जागा. अहो तुम्ही माझ्या आईला ओळखता ना? काय आईचं नाव तुझ्या? गद्राबाई. हा 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 हा, त्यांचा मुलगा बोलतोय. आमच्या घरी चोरी झाली हो, या ना लवकर. ठीक आहे आलो मी ताबडतोब. हा, या लवकर. आई येतात लगेच ते साहेब. फार जीव कोरडा पाडला बाई मावाला. आज एवढे डाग नेले. अगाई नको ना काळजी करू, साहेब येत आहेत आता काय 5-25 तोळे सोनं गेलं ना. काय याला दुख नाही, वाळकाला दुख नाही. आई
माझ्या बायकोचे दागिने गेले. काय रे तुला निवळ बायकोच्या दागिन्यांचं पडलंय? हा हे साहेब आले आहे. हो नमस्कार, बसा बसा बसा. नमस्कार. काय झालं घरात चोरी काय झाली म्हणे? झालं काय झालं सांग आता. काय झालं? साहेब हा तोंडाने बोल, तोंडाने. असं काय? मी तिथं माझ्या घराची इथं बसलो होतो हा. जवळ. बर. तेवढ्यात 2 आजी आजोबा आले. एक आजी होती आणि एक आजोबा होते. ते आंधळे होते. आंधळे होते? हो, त्यांना आसरा द्यायला आम्ही इथपर्यंत आणलं राहण्यासाठी 1 रात्रभर. त्यांच्यासाठी डबा घेऊन आलो. आता पाहतो तर काय ते गायब आणि आमच्या घरातले दागिने पण गेले. माझ्या बायकोचे दागिने होते, आईने बनवले होते लग्नासाठी. दागिने गेले? 25 तोळे सोनं गेलं साहेब. काय सांग 25 तोळे? अजून काय गेलंय का घरातलं? काय सांग. म्हणजे दागिने कुठे ठेवले होते तुम्ही? घरात होते कपाटामध्ये. घरात होते. पिशवी होती माझी कपड्यांची, त्या पिशवीमध्ये ठेवले होते. आणि ते म्हातारे आलेले कसे दिसत होते? एक असा बुटकासा होता म्हातारा. हा. असा थोडे वाकत चालले होते आणि एक अशी पिवळ्या कलरची साडी घातली होती. पिवळ्या कलरची? हा. आणि असे चष्मे लावले होते. हे बघा, हे चष्मे इथंच टाकले चष्मे त्यांनी. इथंच ही काठी टाकली. इथंच टाकली इथं. म्हणजे त्यांचे आहेत का सगळे वस्तू? हो. काठीशिवायच्या अहो, त्यांना पकडून मी आणले इथपर्यंत. आणि जेव्हा त्यांना त्यांच्या जीवासाठी डबा घेऊन आलो डबा मी. घेऊन आलो होतो आम्ही. वा वा वा. म्हणजे माझ्या- त्यांच्या पोटाचा विचार केला हो. तर तुमच्या घराचा डाव करून गेले म्हणायचे ते. हा साहेब तेवढे सोनं शोधून द्यावं, माझ्या बायकोसाठी गेले होते. काळजी करू नका, मी त्याचा पूर्ण तपास लावीनच. किती वेळ झालाय त्यांना जाऊन? अर्धा तास झाला. अर्धा तास झालाय. अर्धा तास? म्हणजे त्यांनी अजून तर गाव सोडलं नसलच. हा पैसे बिशे आहेत का घरात सगळे व्यवस्थित? पैसे गेले, लग्नासाठीच पैसे ठेवले होते. म्हणजे पैसे पण गेले का? सगळं गेलं पार. या पोराच्या लग्नाचा बस्ता बांधलेला होता, बस्ता सुद्धा घेऊन गेले. हायला म्हणजे एवढे हलकट आहेत काय? काय कपडे पण घेऊन गेले? काय म्हणजे अंडरपॅड तरी आहे का नाही आहे माझी? उद्या लग्न असलं तर काय घालू मी आता? तुला आता शेंदूर लावून हिंड गावामध्ये. ए, अंडरपॅन्टीचा कशाला आणलं, कशाला हाय, हाय. आणलं? तू जर आता जर आवाज केला ना तुला काठी खाली आडवा करीन. माझं पाल- लग्न राहिलं का? पक्का पालथा हा पालथा. 45 वय झालं तरी याचा जमाना इकून तिकून जमलं. हावसाना गेले पोरल्या डागडूक करायला. सुनले भारी दिसत. हा का? आता काय करू साहेब, पार मी जाम झाले. नाही, रडू नका, रडू नका. अगं इकडे ये ना साहेब, बघा तेवढं. नाही मी तपास लावतो बरं का. आता कसं माझं अगं तू राहू दे, माझी बायको पुढे आता माझ्या बायकोचे दागिने गेले. अरे दागिने गेले, बायकोचे दागिने गेले. हा एवढं कळत होतं तर झक मारायला तर घेऊन आलास का त्यांना? अहो त्यांनी बोललं माझ्या पोराने घराबाहेर काढलं म्हणून आम्ही इथपर्यंत घेऊन आलो. साहेब हा संस्कार केलेत. हे संसाराचं फळ भेटलं असं. कधी आहे ना कुणाला दया दाखवायची नाही. याच्या पुढून आम्ही कोणालाच मी घरी घेऊन नाही येणार. मी या मुस्त्याला म्हणत होते आणू नको. हा मुस्ता घेऊन आला. मी म्हटलं मला आशीर्वाद लागतील कोणत्या याने अख्ख्या माझ्या गरीबाचे. घरावरून- साहेब पार माझ्या घरादारावरून गाडा फिरला. पार सपाट केलं यांनी. मी ह्याला म्हणत होते अरे तो म्हातारा नाही दिसत, ती नवतार नाही दिसत, ती एकच काय नवरा बायको. पण हा ऐका ना, याच्या डोळ्यावर दयामयाचं भूत बसेल होत. याच्या दयामया पायी पार माई 25 तोळे डाग गेले. यांनी पार आतापर्यंत खोरी केलं. ओ साहेब आता मी तेवढं शोधून काय द्या, हो. करू ग बाई? ठीक आहे, रडत बसू नका तुम्ही आता बरं का. मी तपासाला लागतो. जर गावाच्या बाहेर गेले नसतील तर त्यांना ताबडतोब अटक करतो आणि घेऊन येतो मी. या तेवढे पण पहिले दागिने सापडले पाहिजे साहेब. ठीक आहे, पहिले त्यांचा तर तपास लावल्याशिवाय दागिने कसे भेटतील आपल्याला? हे त्यांच्याच चष्मे ना? हो, त्यांच्या दोघांचे चष्मे आणि एक काठी होती. हा का? आंधळे म्हणून आले काठी होते. घेऊन जाणार. नाही काठीने येणारच आहे ते. आता पंचनाम्याला लागेलच मला. बरं येऊ का मग मी? त्याचा तपासच लावतो मी. हा या साहेब. पंचनामा करा. माझे डाग सोडून आणा. काय करू आता? पार डोक्यात किडे पडायला सुटले. आई नको ना गरडू. आई चक्कर ये सुटली आई, मला. आपण दागिने परत बनवू. आई पण अरे नको परत रडू. आणू, परत बनू. काम नको, धंदा नको, बायको बायको करीतून म्हणतो डाग परत बनू.
अगं तो आता बाप आल्या मायवाले एका एका हाडकाच्या गोळीचा तो पण डाग पप्पाला नको बनवी. समजून देऊ आई. जाऊ दे, जे झालं ते झालं, पण नको समजून देऊ पप्पांना. पप्पांना नको समजून देऊ. नको. हे आता काय करू, विष पिऊ का काय करू. नको विषय नको पिऊन, काहीच नको पिऊ आई. भेटतील दागिने भेटतील आता, ते साहेब घेऊन येतील आता. मला लई चक्कर येत सुटली बाई आता. मला पहिले दवाखान्यात घेऊन चाल चाल. माझा हात पकड आई. ए बाई, माझ्या हात पाय खालची जमीनच सराकडी. आई ए चाल. बाई. सावकाश चल आई. हम्म.